आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे। तर तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे। मी हमेशा फोडणीमध्ये म्हणजे जसं वांग्याचं कालवण, बटाट्याचं कालवण कुठलं पण मी जे कुटून घेते ना खलबत्त्यामध्ये, तर ते कसं घेते बघा, हे कोथिंबीर एवढीच घेते कोथिंबीर, आणि त्याची कवळी कवळी देठं पण बघा अशा पद्धतीत घेतलेली आहेत। हे अशी कवळी देठात हे मी कापून टाकणार आहे, त्याच्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। एवढं सुक्कं खोबरं ह्याच्यापेक्षा कमी घेते, पण आता हे एवढं घेतलेलं आहे। एक हिरवी मिरची कधीतरी घेते, नाहीतर नाही घेत। एवढं आलं आणि हा लसूण। आता हे सगळं मी फक्त कुटून घेणार आहे। हमेशा कुटून घेते, आणि मी हे मिक्सरला बी कसं करायचं ते पण मी दाखवलेलं आहे। त्याची लिंक तुम्हाला आता जी मी दाखवणार आहे त्या रेसिपी खाली भेटेल। खलबत्त्यामध्ये बघा मी कुटून घेतलेलं आहे, तुम्ही मिक्सरला पण करू शकता। डाळ मी शिजवून घेतलेली आहे कुकरला, मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या। ह्याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त शिजवून घेतलेले अशा पद्धतीत। हे बघा एकदम मऊसूद अशी शिजलेली आहे। 4-5 शिट्ट्या तुम्ही करू शकता। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। टोपामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे आणि हे वाडग्यामध्ये मी वतून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे हलवून सुद्धा घेऊ शकता। काढून घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे घुटून सुद्धा घेऊ शकता। जेवढी आमटी पाहिजे ना तेवढे ह्याच्यामध्ये तुम्ही साधं पाणी टाकलं तरी चालेल किंवा कोमट टाकलं तरी पण चालेल। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। तेलाच्या जागी जर फोडणीला तुम्ही तूप जरी वापरलं तर चालेल। तुरीची डाळ काय होते खाल्ल्यानंतर बातते ना, म्हणून असं सांगायचं। मोहरी छोटा 1 चमचा टाकलेला आहे, जिरं छोटा 1 चमचा, थोडीशी हिंग टाकायची, कढीपत्ता, मिडियम आकाराचा 1 कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये हे आपण कुटून घेतलं होतं ते, कारण की प्रत्येक रेसिपीमध्ये असं कुटलेलं मी टाकते, तर त्यासाठी तुम्हाला दाखवलं मी काय काय कुटते ते। असं छान लागतं बरं का। आमटी मी अशीच बनवते। सगळ्या रेसिपी आमटीच्या मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत, पण तुम्ही अशी पण एकदा बनवून बघा। आता हे पण 1 मिनिटभर फक्त मी परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मिडियम आकाराचं टोमॅटो। आता हे ना तुम्ही डाळ शिजवताना बी त्याच्यामध्ये टाकलं तरी पण चालू शकतं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे एकदम बारीक। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1.5 चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, आणि कोणता जरी घेतला तरी पण चालेल। मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, हलवून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। मिरची पावडर जर टाकली ना तुम्ही, तर मग थोडंसं जिरे धने पावडर, थोडासा गरम मसाला असं टाकला तरी पण चालू शकते। गॅस केला आता मीडियम। मसाले टाकताना कधी पण बारीक करायचं। आता ही जी डाळ आपण घेतली होती ना काढून, त्याची ओतून घ्यायची। ह्याच्यावर लगेच झाकण ठेवलं तरी पण तुम्ही चालू शकता। मिक्स करते पहिलं, मिक्स करून घेतले फक्त। आता ह्याच्यामध्ये परत आपण पाणी टाकून घेऊया। कोमटच पाणी घेतलेलं आहे मी। हलवून घेते आणि तुम्हाला दाखवते। मी बिलकुल त्याला अजिबात घोटलेलं वगैरे नाही आहे, मला अशीच पाहिजे। तुम्हाला जर घोटायची असेल तर घोटू शकता, लगेच ते बारीक होते। अशा पद्धतीत झालेले आहे। आता काय करायचं, याला चांगलं उकळून घ्यायचं। मस्त असं 5 मिनटं उकळून घेतलेलं आहे। छान असं उकळलेलं आहे। अशा पद्धतीत झालेली आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। गरम गरम भातावर डाळ खूप अशी झणझणीत छान लागते। एकदा करून बघा। वेगवेगळ्या पद्धतीच्या तर रेसिपी माझ्या चॅनलवर खूप आहेत डाळीच्या, पण अशी पण एकदा करून बघा तुम्ही। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।